शिक्षण प्रसारक मंडळाचे गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर, 12वी कला शाखा, विषय मानसशास्त्र. मी सहाय्यक शिक्षक S.G. कदम. प्रकरण 6 मानसिक विकृती. आपण मानसिक विकृती या प्रकरणातील काही मुद्दे मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. यामध्ये मानसिक विकृती म्हणजे काय, मानसिक विकृतीचे स्वरूप, यानंतर मानसिक आरोग्याचे सातत्य प्रारूप, मानसिक सुदृढता, यानंतर आपण सुदृढतेमधील काही घटक आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण मानसिक विकृतीचे वर्गीकरण कसे केले जाते याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. व्यक्तीमध्ये निर्माण झालेले आजार शारीरिक किंवा मानसिक असू शकतात. कोणत्याही आजाराचे वर्गीकरण करणे आवश्यक असते, कारण आजारावरील उपचार हे आजाराच्या कारणांवर अवलंबून असतात. आजाराच्या योग्य निदान व उपचारासाठी झालेला आजार कोणत्या प्रकारचा व कोणत्या श्रेणीतील आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला मलेरियाचा जंतू संसर्गामुळे ताप येत असेल किंवा टायफॉइडमुळे ताप येत असेल, तर या दोघांवर केले जाणारे उपचार वेगवेगळे असतात. म्हणून विकारांचे वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक असते. त्याचप्रमाणे विविध मानसशास्त्रीय विकृतीची कारणे मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्रातील विविध सिद्धांताद्वारे व दृष्टिकोनाद्वारे स्पष्ट केलेत. यासाठी अधिक संशोधन चालू आहे. अलीकडचे अपसामान्य वर्तनाच्या निकषांचा अभ्यास केला, तिथे असे आढळून आले की त्यात इटिओलॉजी किंवा कारक घटकांचा संदर्भ नाही, तर हे वर्गीकरण मुख्य लक्षणे व सिंड्रोमच्या समुच्चयावर अवलंबून आहे. म्हणून विकृतीचे वर्गीकरण बदलत राहते, तरीही वर्गीकरण अधिकाधिक वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मानसिक विकाराचे अनेक प्रकार असून मानसिक विकाराचे वर्गीकरण करण्यासाठी 2 प्रमुख प्रणालीचा अवलंब केला जातो. त्या प्रमुख ज्या प्रणाली आहेत, त्या प्रणालीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली प्रमुख प्रणाली आहे ते म्हणजे विकृतीची निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका, त्यालाच DSM. हे DSM म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. आपण यापुढं DSM-5 अशा प्रकारचं हे येणार आहे. हे DSM म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर विकृतीची निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका, विकृतीची निदान व त्यानुसार समर्पक उपचारासाठी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन यांनी निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका सर्वप्रथम 1952 मध्ये विकसित केली. त्याला DSM-1 असे म्हणतात. याद्वारे मानसिक विकारांचे वर्गीकरण करण्यात आले. ही प्रणाली वैद्यकीय आरोग्य व्यावसायिकांकडून निदानाचे एकसारखेपणा सुनिश्चित करण्यासाठी वापरली जाते. यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आली व DSMच्या सुधारित आवृत्त्या तयार करण्यात आल्या. सध्या मानसिक आजाराचे वर्गीकरण करण्यासाठी DSM-5 ही सुधारित आवृत्ती 2013 पासून वापरली जाते. यामध्ये 22 श्रेण्या आहेत व प्रत्येक श्रेणीत काही उपश्रेण्या आहेत. हे DSM-5 म्हणजे काय, त्याचा अर्थ काय ते पहिल्यांदा आपण समजून घ्या. DSM म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर 5. ही अमेरिकन, D म्हणजे डायग्नोस्टिक, अँड S म्हणजे स्टॅटिस्टिकल, M म्हणजे मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर 5 ही अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने 2013 साली प्रकाशित केलेली एक पुस्तिका आहे, जिचा मानसिक विकारांच्या व्याख्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी उपयोग केला जातो. ही जी 5वी आवृत्ती आहे, ही सुधारित आवृत्ती आहे. ही 2013 पासून वापरली जाते. यामध्ये 22 श्रेण्या आहेत व प्रत्येक श्रेणीमध्ये काही उपश्रेणी आहेत. तर हे
विकृतींचे सायकॉलॉजिकल विकृतीचं निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी ही पुस्तिका तयार केली. ही सर्वप्रथम 1992 मध्ये विकसित केल्याने आता 2013 मध्ये त्याची सुधारित आवृत्ती तयार केलेली आहे. यानंतर दुसरं दुसरं वर्गीकरण दुसरी प्रणाली आहे, ती म्हणजे रोगाच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली. त्यालाच ICD, आय म्हणजे इंटरनॅशनल. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटने WHO, जागतिक आरोग्य संघटनेलाच काय म्हणतात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सर्व प्रकारच्या रोगांची आणि आरोग्याच्या समस्यांचे वर्गीकरण करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली. तिलाच रोगाचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली, त्यालाच ICD असे म्हणतात. त्यामध्ये मानसिक विकृतीसाठीचा एक विभाग आहे. अलीकडेच ICD प्रणालीची 11वी आवृत्ती 2019 मध्ये सादर केली गेली. त्यानुसार मानसिक विकाराच्या व्यापक 19 श्रेणी आहेत, ज्याचा बहुतेक भाग DSM-5 प्रणाली सारखाच आहे. या सर्वांचा अभ्यास करणे एका प्रकरणामध्ये शक्य नाही, म्हणून महत्त्वाच्या आपण यातल्या काही विकृतींचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रमुख मानसिक विकृती कोणकोणत्या आहेत? त्यातली जी पहिली, अनेक ह्या मानसिक विकृत्या आहेत, त्या सगळ्या मानसिक विकृतींचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. त्यातल्या काही महत्त्वाच्या मानसिक विकृतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातली पहिली मानसिक विकृती आहे ती म्हणजे चिंता विकृती. ही चिंता विकृती काय आहे हे समजून घेण्याच्या अगोदर ही चिंता विकृती म्हणजे काय हे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. एके दिवशी हेमा कार चालवत ऑफिसमधून घरी चालली होती. अचानक तिला तिच्या हृदयाचे ठोके वाढल्यासारखे जाणवले. तिला दरदरून घाम आला. तिला धापही लागली. ती इतकी घाबरली की तिने गाडी चटकन बाजूला नेऊन थांबवली व कारमधून बाहेर आली. असा त्रास तिला गाडी चालवताना बरेच दिवस जाणवला व तो वाढतच गेला. यामुळे ती गर्दीतून कार चालवण्यास घाबरू लागली. गर्दीतून गाडी चालवताना जीव जातो की काय असे तिला वाटू लागले. परिणामी तिने कार चालवणे बंद केले. एवढेच नाही तर कालांतराने तिने घरातून बाहेर पडण्याचे सुद्धा थांबवले. तिला रडावेसे वाटायला लागले. यावरून तिच्या लक्षणांचे निदान चिंता विकृती असे केले गेले. म्हणजे चिंता विकृती काय आहे हे तुमच्या या उदाहरणावरून लक्षात आलं असेल. मग आपण ही चिंता विकृतीची सविस्तर माहिती बघूया. चिंतेला इंग्रजीत एन्झायटी असे म्हणतात. या एन्झायटीचा स्पेलिंग आहे ANXIETY. एन्झायटी असं म्हणतात. हा शब्द एन्झायटस या लॅटिन शब्दापासून तयार झालाय. याचा अर्थ, एन्झायटस या शब्दाचा अर्थ आहे अस्वस्थ किंवा त्रस्त मन असा याचा अर्थ होतो. याची व्याख्या काय? दैनंदिन जीवनात कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणाऱ्या व दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी व दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती असे म्हणतात. जे व्याख्येतच तुम्हाला लक्षात आलं असेल की काही कारण नसतं, दैनंदिन जीवनात कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणाऱ्या दैनंदिन कार्यामध्ये ही चिंता निर्माण झाली की काय करत असते, बिघाड निर्माण करते. आणि हे जर जास्त वेळ टिकून राहिलं तर काय होतं, चिंता वाढते. त्यालाच चिंता विकृती असं म्हटलेलं आहे. चिंता विकृतीचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. त्यातले 2 प्रकारांची आपण माहिती पाहणार आहोत. त्यातली पहिली चिंता विकृती आहे ती म्हणजे सामान्य चिंता विकृती. त्यालाच जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर असं म्हटलेलं आहे. ही जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर काय आहे? दैनंदिन जीवनात चिंतेचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेलाच असतो किंवा घेतोच. जसं परीक्षेची चिंता आहे, सभेमध्ये बोलण्याची भीती, मुलाखतीची भीती, ह्या काही सर्वसामान्य चिंता असतातच. म्हणजे प्रत्येकालाच नवीन काम करत असताना थोडीफार भीती वाटते, चिंता वाटते. दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या व कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सौम्य चिंता असणे आवश्यकच असते. त्याशिवाय आपण कामच चांगलं करू शकत नाही. सौम्य चिंतेमुळे व्यक्ती त्या परिस्थितीचा नियोजनबद्ध पद्धतीने सामना करू शकते. म्हणजे ज्यावेळेला चिंता वाढते त्यावेळेला त्या चिंतेला फेसिंग कसं करायचं याच्या संदर्भात आपण काही नियोजन करतो, म्हणजेच तयारी करतो. आणि ती तयारी करून आपण त्या
परिस्थितीला सामोरे जातो. परंतु व्यक्तीच्या ठिकाणी अतिरिक्त चिंता निर्माण झाल्यास त्याचा व्यक्तीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे तुम्ही जास्त त्या चिंतेच्या आहारी जर गेला तर त्याचा परिणाम तुमच्या कार्यावर होतो. व्यक्तीत अकारण चिंता व भीती निर्माण होते. चिंता वाढली की त्या कार्याची तुम्हाला भीती वाटायला येते. मग व्यक्ती इतरांना टाळायला सुरुवात करते. अशी व्यक्ती दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यास असमर्थ ठरतात. या विकृतीची लक्षण लहान मुलांमध्ये 4 आठवडे व किशोरवयीन मुले व त्यापुढील वयाच्या व्यक्तींमध्ये 6 महिने दिसून आल्यास चिंता विकृतीचे निदान केले जाते. म्हणजे हे 1-2 दिवस जर झालं तर ठीक आहे, त्या क्षणापुरतं आहे असं म्हणून गप्प बसतात. पण हे सतत जर 4 आठवडे लहान मुलांच्यामध्ये ही लक्षणं दिसायला लागली आणि किशोरवयीन मुलांच्यामध्ये 6 महिन्यापर्यंत दिसून आले, की नक्कीच काहीतरी चिंता वाढलेली आहे हे लक्षात येईल आणि मग त्याच्यावर निदान करणं सोपं जातं. सततच्या चिंतेमुळे रुग्णाची मानसिक क्षमता कोलमडून पडते व समस्या सोडवण्यास ती व्यक्ती अपयशी ठरते. आपण अगोदरच पाहिले की कोणत्याही विकृतीचे निदान करण्यासाठी कोणता एक विशिष्ट असा निकष उपयोगी ठरत नाही. म्हणून यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या सामान्य चिंता विकृतीची काही लक्षणं आहेत. ही लक्षणं काय आहेत? तर प्रचंड भीती वाटणे, म्हणजे एखाद्या कामाची अतिशय भीती वाटणे, अकारण भीती वाटणे, काही कारण नाही. हृदयाचे ठोके वाढतात, चिडचिड वाढते, सारखी डोकेदुखी व्हायला लागते, सततची काळजी, झोप न येणे, म्हणजे सतत काळजी केल्यामुळे झोप येत नाही, मळमळ व्हायला लागते, चक्कर यायला लागतो, थकवा जाणवायला लागतो, बेचैन व्हायला लागतं, कशातही मन लागत नाही, श्वास अडकल्यासारखा व्हायला लागतो, डोळ्यासमोर अंधारी यायला लागतंय. ही सगळी लक्षणे काय असतात? ही सामान्य चिंता विकृतीची ही लक्षणे आहेत. यानंतर आपण दुसरी जी विकृती आहेत, म्हणजे चिंता विकृतीतलीच दुसरी जी विकृती आहे, ती म्हणजे भयगंड किंवा त्यालाच दुसरं नाव आहे दुर्भीती विकृती. ही विकृती समजून घेण्याच्या अगोदर एक आपण उदाहरण समजून घेऊया. निनाद महाविद्यालयात शिकत असताना सहलीला गेला. तिथे उंच गडावर चढल्यानंतर त्याने खाली पाहिले आणि त्याला कमालीची भीती वाटली. घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या काकाकडे गेला. काका 15व्या मजल्यावर राहत होते. तिथेही वरून पाहताना त्याला कमालीची भीती वाटली. नंतरही 1-2दा असेच झाले. त्याला उंचावरून खाली पाहताना भीती जाणवली. त्याला हे लक्षात आले की ही सर्वसामान्य स्वरूपाची भीती नाही, ही सर्व ॲक्रोफोबियाची लक्षणे आहेत. म्हणजे तिथं ह्या उदाहरणात तुम्हाला लक्षात आलं असेल, की भीती भयगंड कशामुळे निर्माण होतो, त्याचं कारण काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हे आपण समजून घेत असताना हे समजून घेऊया. ग्रीक भाषेतील फोबोस या भीती देवतेच्या नावावरून फोबिया हा शब्द प्रचलित झाला आहे. याचा अर्थ अ, भयगंड किंवा दुर्भीती असा होतो. आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींना घाबरत असतो. सहसा थोड्याशा प्रयत्नाने आपण त्यातून बाहेर पडतो. परंतु तीच भीती दैनंदिन आयुष्यात येऊन समायोजनात समस्या निर्माण करते, तेव्हा व्यक्तीत भयगंड किंवा भीती विकृतीची लक्षणे निर्माण झाली असे म्हणतात. उदाहरणार्थ कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा या गोष्टीबाबत वाटणारी भीती. अशी लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास भयगंड विकृतीची किंवा दुर्भीती विकृतीची निदान केले जाते. एखाद्या प्रसंगापासून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल वाटणारी निष्कारण भीती म्हणजे भयगंड होय. ही भयगंडाची व्याख्या केली जाते. दुर्भीती विकृतीची किंवा भयगंड विकृतीचे अनेक प्रकार दिसून येतात. उदाहरणार्थ विशिष्ट उद्दीपक दुर्भीती विकृती, सामाजिक दुर्भीती विकृती, ॲग्रोफोबिया म्हणजेच आपण मगाशी बघितलं होतं, की ॲक्रोफोबिया म्हणजे उंच ठिकाणी गेल्यानंतर जी भीती वाटते त्याला ॲक्रोफोबिया असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे काय भयगंडाचे काही प्रकार इथं सांगितले आहेत. म्हणजे भयगंड म्हणजे लक्षात आलं असेल, की काही तिथं म्हणजे धोका नसताना सुद्धा त्याची निष्कारण जी भीती वाटते त्याला भयगंड किंवा दुर्भीती असं म्हटलेलं आहे. यानंतरची दुसरी विकृती आहे ते म्हणजे अवसाद किंवा खिन्नता विकृती. ही अवसाद किंवा खिन्नता विकृती समजून घेण्याच्या अगोदर आपण एक उदाहरण समजून घेऊया. विनिता 35 वर्षाची महिला आहे. तिला 2 मुले आहेत. ती नोकरी करते. लग्नानंतर सुरुवातीचे आयुष्य सोडले तर नवऱ्याशी तितकेसे जमत नव्हते.
छोट्याशा कारणाने त्यांची भांडणं व्हायची. याचा परिणाम म्हणून काही वर्षानंतर तिचा घटस्फोट झाला. तिला ते अनपेक्षित होते. परिणामी ती हताश झाली. तिला खूपच नैराश्य आले. ती एकाएकी पडत गेली. सतत निराश व चिंताग्रस्त राहू लागली. घटस्फोटाबद्दल ती स्वतःला दोष देऊ लागली. मुलांचे शिक्षण व आर्थिक समस्या यामुळे तिला झोपेची समस्या निर्माण झाली. ती वारंवार आजारी पडायला लागली. तिला सतत उदास वाटत असे. ही लक्षणे अवसाद किंवा खिन्नता विकृतीची लक्षणे आहेत हे दिसून आलं. आता हे उदाहरण बघितलं तुम्हाला लक्षात येईल, की एका कारणाचा दुसऱ्या कारणावर, दुसऱ्या कारणाचा तिसरा कसा परिणाम होतो आणि मग त्यातूनच माणूस निराश होतो, चिंताग्रस्त होतो आणि त्यातूनच मग ही अवसाद विकृती विकसित व्हायला लागते. ही जी विकृती असते एकूण लोकसंख्येत 5 ते 6% लोकांना सौम्य अवसाद खिन्नता ही असतेच. एखाद्या आघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे व्यक्ती जेव्हा दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती अनुभवते, तेव्हा त्याला अवसाद असे म्हणतात. म्हणजे हे होण्यापाठीमागे ही जी विकृती होण्यापाठीमागचं कारण काय? तर आघातजन्य घटना किंवा बाह्य कारण असतं. ज्यामुळं दीर्घकाळ तीव्र दुःखाची परिस्थिती निर्माण झाली असेल, तर अशा वेळेला अवसाद विकृती निर्माण होत असते. निराशा, चिंता, दुःख अशा दुःखदायक भावना या विकृतीत अनुभवायला येतात. ज्या विकृतीत व्यक्तीला दीर्घकाळ प्रचंड दुःखाची भावना व अपराध्याची भावना याचा अनुभव येतो. यालाच अवसाद विकृती असे म्हणतात. याची लक्षणे कोणकोणती आहेत? नेहमी निराशा अनुभवणे, कामात उत्साह नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, कायम थकवा जाणवणे, उदासीन राहणे, एखाद्या गोष्टीबद्दल प्रमाणाबाहेर अपराधीपणा वाटणे, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येची विचाराने कशावरच लक्ष केंद्रित न होणे, निर्णय क्षमतेचा अभाव ही या काय आहेत लक्षणेची या ह्या विकृतीची ही सगळी काय आहेत लक्षणं आहेत. ही ही म्हणजे अवसाद विकृत झालेल्या व्यक्तींच्यामध्ये ही लक्षणं प्रामुख्याने दिसायला सुरुवात होतात आणि या लक्षणांच्यावरूनच डॉक्टर लोकं काय करतात, की बाबा ही लक्षणे दिसतात म्हणून यांना विकृती झाली असेल, अशा प्रकारचा अंदाज बांधून त्यांच्यावर इलाज करत असतात. यानंतरची तिसरी विकृती आहे ती म्हणजे द्विध्रुवीय विकृती आपण पुढच्या तासाला पाहूया.